जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर हे सगळा सेटअप बघून तुम्हाला कळालंच असेल की आज तुमची लाडकी मयुरी कोणती रेसिपी करणार आहे. सो कुरडईत आपण ही सगळ्यांनाच माहितीये, गव्हाच्या असतात, रव्याच्या. प्रत्येकाच्या घरोघरी उन्हाळी वाळवणात हा पदार्थ आवर्जून बनवला जातो. तसंच आमच्या घरी सुद्धा बनवला जातो. आणि हीच कुरडई तुम्ही अशी तळून सुद्धा खाल्ली असेल, जी की खायला खूप भन्नाट लागते. पण कधी तुम्ही या कुरडईपासून भाजी बनवली आहे का? नसेलच ना. म्हणूनच आजची रेसिपी खास तुमच्यासाठी. तर आज आपण ना मस्त असं गव्हाच्या कुरडईची ना भाजी बनवणार आहोत, जी की बनवायला अगदी सोपी, कमी वेळात कमी साहित्यात होते, मात्र खायला ना भन्नाट लागते. आणि ही पद्धत ना कुरडईची भाजी बनवण्याची माझ्या आजीची आहे. तर ना ही गव्हाची कुरडई असल्यामुळे ह्याच्यावर पाणी टाकायचं. इथे मी 3 कुरडया घेतलेल्या आहेत. तर गव्हाची कुरडई असेल ना तर तुम्ही 20 ते 25 मिनिटं भिजत घालून ठेवून मगच भाजी करू शकता. आणि जर हीच कुरडई तुमची रव्याची असेल ना तर 10 मिनिटं भिजत घातली तरी पुरेशी आहे. आता इथे कुरडई भिजेपर्यंत आपण बाकीचा कांदा वगैरे तळायला घेऊया. आता आपल्या कुरडया एक बाजूला तर भिजता येतच आहे 15-20 मिनिटं, तोपर्यंत सगळी चॉपिंग करून इथे काय करायचं, 2 मोठे पळी इतकं ना तेल छान असं कडकडून तापवून घ्यायचं. आणि आता त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे. मोहरी बघा मस्त फुलली ना की अर्धा चमचा जिरा ऍड करायचं आहे आपल्याला. त्याच सोबत इथे ना लसणाच्या 9 ते 10 पाकळ्या घेतलेत मी बारीक ठेचून, त्या सुद्धा टाकून मस्त लालसर कलर येऊ द्यायचा आहे आपल्याला. हे बघा लसूण थोडासा तळत आला ना, जास्त पण करपवायचा नाही कारण बाकी साहित्यासोबत तो तळला जातो. आता इथे 5 ते 6 हिरवी मिरची घेतली आहे तिखटवाली, त्याच सोबत कढीपत्ता, हे सुद्धा व्यवस्थित तळू द्यायचं आहे. आता हे सगळं तळलं ना थोडं 10-20 सेकंद की इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय, तो सुद्धा टाकायचा आहे. आणि कधीही लक्षात ठेवा, आपण जेव्हा कुरडईची भाजी बनवतो ना त्याला कांद्याचा वापर जास्त करायचा. जर तुमच्याकडे मोठा कांदा नसेल तर तुम्ही छोटे 2 ते 3 कांदे घेतले तरी देखील चालतील. आता इथे मी 3 कुरडयांसाठी ना इतक्या मोठ्या आकाराचा एक कांदा बारीक चिरून घेतलाय. तर मंडळी हे बघा आपल्या कांद्याला सुद्धा छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. आता या भाजीसाठी मेन म्हणजे काय करायचं, कांदा ना 70 ते 80% इतकाच तळू द्यायचा, जास्त करपवायचा नाही. भाजीला चव खूप छान येते. आता काय करायचं, कांदा तळतोय ना गॅस बारीक करायचं, त्यामध्येच अर्धा चमचा हळद ऍड करायची आहे आणि अगदी अर्धा चमचा इतका गरम मसाला. बस, बाकीचे कोणतेच मसाले मी तरी ह्यामध्ये टाकत नाही. आणि अगदी थोडंसं मीठ, कारण कुरडई बनवताना पण आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकतो, सो जास्त नाही टाकायचं. आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टोमॅटो सुद्धा टाकू शकता. आणि जर तुम्हाला मिरची आवडत नसेल तर तुम्ही त्या मिरचीच्या जागी ना मसाला किंवा मिरची पावडरचा सुद्धा वापर करू शकता. पण ही माझ्या अगदी आजीची पद्धत आहे, त्यामुळे मी त्याच पद्धतीने बनवतीये. हे बघा आपण जी कुरडई भिजत घातलेली ना, मस्त त्याच्यातलं सगळं पाणी निथळून काढायचं आणि असं बारीक बारीक ना तोडून घ्यायचे. बघू शकता मस्त भिजली गेली आपली कुरडई. आता ती ह्याच्यामध्ये ऍड करूया. जर तुमच्याकडे रव्याची कुरडई असेल तर फक्त 10 मिनिटं भिजत घाला, नाही तर खूप जास्त भिजली ना मग भाजी चांगली नाही होत अजिबात. हे सगळं ना व्यवस्थित मिक्स करायचं आणि झाकण ठेवून थोड्या वेळ ना शिजवून घ्यायची आपल्याला. बिकॉज ऑलरेडी आपण कुरडई भिजवलेली आहे, त्यामुळे शिजायला काही जास्त वेळ लागत नाही. तुम्हाला हवं असेल ना तुम्ही कुरडईचे अजून बारीक तुकडे करू शकता, काहीच हरकत नाही. पण मला थोडं ना असं आवडतं नूडल्स लाईक, त्याच्यामुळे मी असंच मोठे मोठे तुकडे केले. आता ह्याच्यावर ना मस्त झाकण ठेवूया आणि शिजवून घेऊया भाजी. तर मंडळी 3-4 मिनिटं झालेली आहेत. आपण आपली भाजी ओपन करून बघूया. मस्त अशी वाफ सुटली आहे. आणि या भाजीमध्ये पाण्याचा वापर तर अजिबात करायचा नाही, हा अशीच सुटसुटीत छान लागते. हे बघा मस्त अगदी कमी वेळात झटपट अशी भाजी होते. फक्त कुरडया व्यवस्थित भिजू द्यायच्या. आता काय करायचं, अगदी भाजी उतरवायच्या टायमाला ना ह्याच्यात अगदी हे बघा चिमूटभर कूट टाकायचंय आपल्याला. थोडंसं जाडसरच ठेवायचं, अगदी बारीक नाही, नाहीतर शेंगदाणे असं ना खलबत्त्यात जाडसर कुटून टाकले तरी चालतील. जर कूट नसेल आवडत, नाही टाकलं तरी देखील चालेल, चांगलीच लागते भाजी. पण मी जसं की तुम्हाला आधी म्हटलं, सेम माझ्या आजीची पद्धत आहे ही, सो त्याच्यात मी काही चेंजेस नाही केले. आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपली कुरडईची चमचमीत अशी भाजी तयार आहे. सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. तर मंडळी अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार होणारी मस्त अशी चमचमीत कुरडईची भाजी तयार आहे, जी की माझ्या आजीच्या पद्धतीने मी बनवली आहे. आणि खरंच ही पद्धत ना इतकी सोपी आहे, पण भाजी असली भारी लागते ना. जर तुम्हाला टोमॅटो टाकायचा असेल टोमॅटो सुद्धा टाकू शकता, पण कांदा मात्र जास्त टाका या भाजीला. आणि लहान मुलं सुद्धा आवडीने खातात. माझा मुलगा त्याला नूडल्स म्हणून खातो, जे की त्याला कळतही नाही की हे नूडल्सचं आपलं
महाराष्ट्रीयन आणि हेल्दी व्हर्जन आहे. खूपच छान लागते ही कुरडईची भाजी. गरमागरम चपाती किंवा ज्वारी, बाजरी, तांदळाची भाकरी, इवन मला ना ही भाजी नुसती पण खायला खूप जास्त आवडते. तर एकदा या पद्धतीने कुरडईची भाजी नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. टिल देन बाय गाईज. खात रहा, मजेत रहा.